सासू सुनेची परस्पर विरोधी मारहाणीची फिर्याद, मारामारीत दोघीही जखमी. सांगली शहरातील गाव भागात राहणाऱ्या सासू आणि सुनेत झालेल्या वादाचे पर्यावसन मारामारीत झाल्याने दोघीही जखमी झाल्या. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सासूने दिलेल्या फिर्यादीनुसार सासू शांताबाई लक्ष्मणराव फलटणकर वय 76 यांना त्यांची सून वर्षा विनायक फलटणकर वय 48 दोघीही राम महाबळ भवन समोर बहेकरवाडा गावभाग सांगली हिने स्वयंपाकघर का झाडले नाही अशी विचारणा केली. यावरून दोघींमध्ये वाद झाला. यावेळी वर्षा हिने शांताबाई यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच उजव्या हाताच्या अंगठ्यानजीक दाताने चावा घेतला. त्याचप्रमाणे सासू शांताबाई हिच्या तोंडात बोट घालून जोरात ओरखडा मारल्यामुळे तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांना टाके पडले असल्याचे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सुनेने दिलेल्या फिर्यादीनुसार सून वर्षा यांनी सासू शांताबाई फलटणकर यांना घर झाडून घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने सासू शांताबाई यांनी वर्षा यांना शिवीगाळ करून काठीने पाठीत मारहाण केली. तसेच उजव्या पायाच्या बोटावर मारून जखमी केल्याचे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज.